भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्याबरोबर आहेत. गोपीचंद पडळकरजी खरं तर आज बेलासेस उड्डाणपुलाचा संपूर्ण उद्घाटन झालं. गेल्या अनेक वर्षांपासून पूल रखडलेला, परंतु पुलाचं नाव बदलण्यात आलेलं आहे. काय मागणी तुम्ही ज्या पद्धतीने केलेली होती त्या पद्धतीने आता पुलाला नाव देण्यात आलं? राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये अनेक असे क्रांतिकारी निर्णय होत आहेत. मोगलांच्या ज्या खुणा नावाच्या रूपानं होत्या ते काय आमचे आयडॉल नाहीत. आमचे आयडॉल छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्रीबाई आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहेत, नरवीर राजा उमाजी नाईक आहेत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत. असे सगळे आमचे आयडॉल आहेत. तर हे काय आमचे आयडॉल नाहीत ना. औरंगाबाद आता ते नाव बदललं आपल्या सरकारनं, छत्रपती संभाजीनगर केलं, अहमदनगर नाव बदललं, अहिल्यानगर केलं, उस्मानाबाद धाराशिव केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीच छत्री निजामपूर ग्रामपंचायत नावानं होती, ते नाव एका 18 दिवसात बदललं सरकारनं. हे सगळ्या खुणा पुसायची काही नाव आहे तिथं. आता हे जे जनरल मेजर जॉन बेलासिस यांच्या नावानं 150 वर्षापूर्वी पूल तयार झालं होतं. आता ती 150 वर्षापूर्वीचं पूल त्याची मुदत पण संपली होती, आयुष्य पण संपलं होतं. ते आपल्या महानगरपालिकेनं पाडलं, 150 कोटीचं नवीन पूल बांधलं. आज त्याचा लोकार्पण सोहळा झाला. मुख्यमंत्री महोदय व्हर्च्युअल होते. इथून एकनाथ शिंदेसाहेब आणि देवाभाऊ आणि तिकडं मंगलप्रभात लोढासाहेब ज्यांचा प्रयत्नानं हे सगळं झालं आहे देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये. तिकडं रितू तावडे मॅडम आपल्या महापौर होत्या, दत्तामामा भरणे होते, बाकीचे सगळे मंत्री महोदय आमदार तिथले होते. तर आज आनंदाचा दिवस आहे की इंग्रज अधिकाऱ्यांच्या नावानं असलेलं पूल, हे जे पूल आहे त्या पुलाचं नाव बदललं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी उड्डाण पूल असं नाव दिलं आहे. मी सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर पण ह्याच ह्याच्यावरतून सातत्यानं प्रश्न निर्माण होतोय की फक्त नावं बदलून विकास होणार आहे का? विरोधक अशाच पद्धतीने टीका करतात. तुम्ही म्हणतात की नवीन पूल बांधला, त्याला नवीन नाव दिलं, इंग्रजांचं नाव मिटवलं, परंतु हीच गोष्ट आहे की सातत्यानं नामांतरण करून विकास होणार आहे. बेलासीचं नाव राहून विकास होतोय का? इंग्रज अधिकाऱ्यांची नावं बदलली, आता त्यात काय अडचण आहे विरोधकांना मग तुमचं नाव देते का पुलाला, जो कोणी म्हणतोय त्याला? अरे विकासाचं तर सगळे उच्चांक गाठले सरकारनं. गावाकडं आपण राहतो, गावाकडचे रस्ते कुणी केले? गावाकडं जायला डांबरी रस्ते कुणी दिले? गावाकडं सिमेंट रस्ता कुणी दिला? गावाकडं ग्रामपंचायतच्या इमारती कुणी दिल्या? तलाट्याचं ऑफिस कुणी दिलंय? गावातल्या सगळ्या शाळा अद्ययावत कुणी केलेत? गावाच्या शाळेच्या इमारती कुणी बांधल्या? अंगणवाडी शाळा मोठ्या प्रमाणात गावाकडं कशा निर्माण झालेल्या आहेत? शेतकऱ्यांना पेन्शन देणं, शेतकऱ्यांना मदत करणं, शेतकऱ्यांच्यासाठी योजना आणणं, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देणं, हमीभावामध्ये दरात वाढ करणं, कितीतरी निर्णय केलेले आहेत की आपण अनेक गोष्टी सांगू शकतो. विकास विकास अरे तुमचा विकासाची कधी ओळखच नाही, म्हणून तर तुम्हाला आता लोकांनी घरात बसवलं नाही एवढी वर्ष. 15-15 वर्ष केंद्र सरकारमध्ये तुमची सत्ता येत नाही. तुम्ही जर उजेड पाडला असता तर लोकांनी मतं दिली असती ना तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये तुम्ही सलग 15 वर्ष सत्तेमध्ये होता, काय देवा लावला तुम्ही? काय परिस्थिती होती या महाराष्ट्रामध्ये? आज जे दुष्काळी तालुके आहेत त्यांना तुम्हाला निधी देता आला नाही. आज मी पण दुष्काळी तालुक्यात येतो, अनेक आमदार आहेत मराठवाड्यातले, विदर्भातले, खानदेशातले किंवा आमच्या पश्चिम महाराष्ट्रातले जे दुष्काळी पट्ट्यात आहेत. तुम्ही दिलं पाणी 100 कोटी 50 कोटी, अरे 50,000 कोटीची कामं तर एकाच वेळेस केली. मुख्यमंत्री देवाभाऊ पहिल्यांदा झाले तेव्हा 50,000 कोटी कशाला म्हणतात? कधी आकडा ऐकला होता का? आज रस्त्याला 70,000 कोटी रुपये, 80,000 कोटी. चंद्रकांत दादा बांधकाम मंत्री आणि देवाभाऊ मुख्यमंत्री. हे रस्ते किती झाले विचारा तुम्ही. गावगाड्यातली सगळी माहिती घ्या. खूप मोठ्या प्रमाणात विकासाचं काम सुरू आहे मुंबईमध्ये. आज तुम्ही अरे अहिल्यादेवींचं नुसतं नाव घेता. अहिल्यादेवींचं पुलाला नाव दिलं तर काय पोटात दुखते का तुमच्या? तिकडं संभाजीनगर नाव दिलं औरंगाबादला, काय दुखतं काय पोटात तुमच्या? किती वर्षाचा विषय होता. स्वतः बाळासाहेब ठाकरे म्हणले होते मी आजपासून 1988ला आमकाच मैदानावरती मी औरंगाबाद म्हणणार नाही, मी संभाजीनगर म्हणेल. 88, 98, 2008, 2018, 2019ला तर त्यांचा मुलगा स्वतः मुख्यमंत्री झाला आणि मग शेवटच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायला लागले 22ला सरकार जाता जाता. असं नाही होत. त्याला काहीतरी भावना लागते, निर्णय घेण्याची क्षमता लागते आणि म्हणून ते घेतलेले निर्णय आहेत. नावं बदलून लोकांच्यामध्ये ऊर्जा तयार होते, लोकांचा उत्साह वाढतो. लोकांचे हे आयडॉल आहेत, लोकांचे हे आदर्श आहेत. आदर्शाची नावं घेतल्यामुळं लोकांच्यामध्ये नवक्रांती होते. हे जर यांना अक्कल नसेल तर मग यांना काय सांगायचं? मग तुम्हाला जर नावं ज्यांची बदलल्यानंतर वाईट वाटतंय त्यांच्या घरात फोटो ठेवा, पोरांची नावं ठेवा. ज्यांनी कोणी स्टेटमेंट करते त्यांनी औरंगजेब पोराचं नाव ठेवू द्या ना, काय अडचण नाही. अहमद ठेवू द्या, आमचं काहीच म्हणणं नाही. हे जो बेलासिस अवघड नाव आहे जॉन बेलासिस, पोराचं नाव ठेवून टाक म्हणावं, घरावर लावून टाक बोर्ड, काय अडचण आहे?
खरं तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते राज्याचे, त्यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला. तुमचा आणि त्यांचा वाद तर फार सर्वश्रुत होता, परंतु माणूस मेल्यावरती वाद देखील संपतो. खरं तर परंतु त्यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात हा घातपात आहे की अपघात आहे, या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. तर आज रोहित पवार सातत्यानं या सगळ्या संदर्भात गुन्हा नोंदवावा या सगळ्या संदर्भातची मागणी करतात. बघा, हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू होणं हे अखंड महाराष्ट्र हळहळतोय. आमचं जरी वैचारिक मतभेद असलं तर आम्हाला ह्या गोष्टीचं अतीव दुःख आहे. एकदम अचानक त्यांची एक्झिट होणं हे काय लोकांना म्हणजे खूप ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय. आता तो अपघात आहे का घातपात आहे ह्याच्यावरती जे शंका उपस्थित केली जाते, आता हे वरिष्ठ लोक आहेत ह्यावरती बोलतील. परंतु रोहित पवार एक आमदार आहेत किंवा पवार घराण्यातलेच आहेत, तर त्यांनी पुढं पोलीस स्टेशनला जा, केस घे. आता त्या पीआयच्या हातात काय असतंय, तुम्ही वरिष्ठ महासंचालकांवर भेटा, तुमचं म्हणणं मांडा. तुमच्याबद्दल मनात काही शंका असतील, कुशंका, त्याबद्दल काय आमचं दुमत असायचं कारण नाही. परंतु अजितदादांचं जे दुर्दैवी निधन झालं आहे याच्याबद्दलचं दुःख महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आहे. ते काही नुसत्या रोहित पवारलाच आहे अशातला भाग नाही, सगळ्याच लोकांना आहे. जरी आमचे वैचारिक मतभेद असले तरी ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आम्ही या दुःखात सहभागी आहोत. खरं तर पण सातत्यानं पोलीस स्थानकात जाऊन आंदोलनं, पोलिसांना जाब विचारणं, आज देखील बारामतीमध्ये अशी परिस्थिती आहे की मोठ्या प्रमाणात बारामतीकर जे आहेत ते पोलीस स्थानकाच्या बाहेर उपस्थित आहेत आणि अजित पवार यांच्या संदर्भात गुन्हा नोंदच करा या सगळ्या विमान अपघाताच्या संदर्भात अशी मागणी देखील करतायत. स्वतः रोहित पवार, योगेंद्र पवार आक्रमक पद्धतीने पोलिसांशी आतमध्ये बोलताना पाहायला मिळतात. बघा, आता ह्या विषयावरती मी काही बोलणं उचित नाही. मला जे योग्य वाटलं ते मी बोललो, परंतु त्यांनी वरिष्ठ जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलावं. खरं तर भिगवण प्रकरणात तुम्ही स्वतः आणि संग्राम जगताप हे दोघेही तुम्ही नेते मंडळी भिगवणामध्ये गेला, तिथं सगळी कडक तिथं संपूर्ण भिगवण बंद होतं. त्याच्यानंतर त्या मुलीची एक वेगळी भूमिका येते. नक्की तुम्हाला कुणीतरी माहिती चुकीची दिली का ह्या सगळ्या संदर्भात? नाही, माहिती वगैरे काही नाही चुकीची. जेव्हा असे प्रसंग घडतात तेव्हा आम्ही जातोच. आमच्यावर टीका हो, आमचं काय व्हायचं ते होते, आम्ही त्याचा विचार करत नाही. कारण मी जे प्रकरण बघितली, मी मागं 2-3 वर्षापूर्वी अहिल्यानगरला मला पाठवलं होतं. मी तिथं जेवढ्या लव्ह जिहादच्या घटना घडल्या अशा 13 मुलींना मी भेटलो होतो. त्याची काही मी वाच्यता केली नव्हती. प्रत्येकाचे प्रसंग ऐकल्याच्या नंतर अंगावर काटा येईल अशी परिस्थिती होती. हे कसे फसवत आहेत हे सगळ्यांना माहीत आहे, ह्याचं गांभीर्य आम्हाला माहीत आहे. म्हणून आम्ही या सगळ्या प्रकरणात लक्ष घालतो आणि म्हणून आम्ही तिथं मोर्चामध्ये गेलो, आमची भूमिका मांडली, पोलिसांना विनंती केली की तुम्ही तात्काळ टीम नेमा, या मुलीला परत आणा आणि तिच्या आईच्या ताब्यात द्या, कारण तिला वडील नाही. आता एखाद्या मुलीला वडील नाही, तिचं 22 तारखेला लग्न ठरलंय, काय अवस्था झाली असं सांगा ना. गावाकडं आपण सगळे राहतो, ही परिस्थिती आणि हे ठरवून करतात. मग तो काय म्हणतो माझं प्रेम संबंध, मग तो आधी का नाही गेला, लग्न ठरल्यावर काय गेला, तू जर शेजारी राहत होता. मग त्या मुलीला काहीतरी ब्लॅकमेल केला असेल, तिचं काहीतरी दबाव टाकला असेल असं आमचं म्हणणं होतं. आणि ते आता खरं झालं. पोलिसांनी त्या मुलीला जेव्हा आणलं आणि कोर्टामध्ये हजर केलं, कोर्टाने आता काल 5 दिवस तिला सुधारगृहात पाठवलं होतं. काल परत हजर केलं तेव्हा मुलीने सांगितलं मला आईकडे जायचं आहे, मामाकडे जायचं आहे, आणि तशा पद्धतीने ते आता आईकडे आणि मामाकडे गेलेले आहे. शेवटचाच प्रश्न, शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला जवळपास 60 वर्ष झालेली आहेत. आता पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक आहे. शरद पवार राज्यसभेवरतून आता निवृत्त होतात आहेत, अर्थात त्यांची राज्यसभा टर्म संपते. पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्यात की शरद पवार हे राज्यसभेचे उमेदवार असतील, त्यांना राज्यसभा मिळावी म्हणून त्यांचे पक्षातले नेते मंडळी आग्रही आहेत. बघा, आता मी शरद पवारांच्यावरती बोलणं बरं नाही, त्यांची तब्येत पण ठीक नाही. आता हा त्यांच्या अंतर्गत पक्षाचा विषय. आता मुळात एकाकडं कोणाकडंच कोटा पूर्ण नाही. शिवसेनेकडे 20 आहेत, 10 शरद पवार गटाकडे आहेत आणि 16 काँग्रेसकडे आहेत. त्यांच्यात पण मेळ दिसत नाही. पण आता ते काय निर्णय घेतील तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यावरती मी बोलायचं काय माझा संबंधच नाही. ते आता ते ठरवतील महाविकास आघाडीवाले, कुणाला पाठवायचं कुणाला नाही पाठवायचं, विधान परिषद कुणाला, विरोधी पक्ष नेता कुणाला, राज्यसभा कुणाला. आता त्यांनी वाटण्या कशा करायचे त्यांनी ठरवावं. परंतु गेल्या 60 वर्षांपासून राजकीय संपूर्ण कारकीर्द त्यांची आहे, तरी देखील आता त्यांनाच पुन्हा एकदा राज्यसभा मिळावी म्हणून बोलण्यासारखं नाही आता त्यामुळे मी काय ह्याच्यावर बोलत नाही. चला, खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार गोपीचंद पडळकर होते. खरं तर शरद पवारांना राज्यसभा मिळावी ही त्यांच्या पक्षातील नेत्यांची मागणी असेल तर त्यावरती आम्ही काही बोलणार नाही, अशा पद्धतीचं मत जे आहे ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.